आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या कपड्याच्या दुकानात आढळला दुर्मिळ पिवळ्या ठिपक्याचा कवड्यांचा सर्प. कल्याण स्टेशन जवळ असलेल्या एका दुकानात साप शिरल्याने त्यांनी वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा सर्पमित्र सतीश बोबडे व पार्थ पाठारे हे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, दुकानात शिरलेला साप हा अत्यंत दुर्मिळ असा पिवळा ठिपक्यांचा कवड्या सर्प आहे. त्यांनी सापाचा सुखरूप बचाव केला व सर्प कल्याण वन विभागाच्या ताब्यात दिला. पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या हा कल्याणमध्ये प्रथमच मिळाला. या सापाच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत वरील भागास रांगेत पिवळे ठिपके असतात, म्हणून याला मराठीमध्ये पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या असं म्हणतात. हा साप दिसायला अतिशय सुंदर असतो. तसेच हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे या सापापासून मानवाला कुठलाही धोका नाही व बचाव केला गेलेला साप लवकरच वन विभागाच्या परवानगीने निसर्गमुक्त करण्यात येईल, अशी माहिती वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री योगेश कांबळे यांनी दिली आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.